शासकीय योजनांचा, प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा, अतिवृष्टीच्या पिकांचा, बळीराजाच्या मालाचा, शिक्षणाचा बाजाराचा, आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा, अनधिकृत अतिक्रमणाचा, गौण खनिज वाहतुकीचा, अवैध धंद्यांचा, पोलीस कारवाईचा, पत्रकारितेच्या तिसऱ्या डोळ्यातून पहा पंचनामा साऱ्या घटनेचा। पंचनामा फक्त एकच सवाल न्यूज चॅनलवर। यादव, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देण्यासाठी आलेलो आहे। आम्हाला अशी सूचना मिळाली होती इथे की भरपूर पेशंट इथे आहेत, पण इथे डॉक्टर नाही। शासनाने एवढं मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र सांगली येथे बांधून दिलेले आहे, तरीही इथे डॉक्टर नाही। या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे येथे आरोग्य जे पेशंट आहेत त्यांचे खूप हाल होत आहेत। शिरपूर तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी शासकीय कामाने बाहेर गेले असता त्यांनी ड्युटी लावलेले दोघंही डॉक्टर गैरहजर असल्याचं आढळून आलं आहे। विशेष म्हणजे त्या दिवशी या प्राथमिक आरोग्य केंद्रात 17 महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली, तरी देखील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी हे दुपारी 3 वाजता आपापल्या गावी निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे। अशा वेळी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला काही त्रास उद्भवल्यास त्याच्या उपचारासाठी कोणाकडे जावे अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णांचे नातेवाईक देत होते। रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर बाहेर जंतुकरण करण्यासाठी लावलेले मशिनी जवळच गुटखा व पान खाऊन थुंकलेले असल्याचे दिसून आले, तर ऑपरेशन थिएटरमध्ये देखील अस्वच्छता असल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत। यादव, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देण्यासाठी आलेलो आहे। आम्हाला अशी सूचना मिळाली होती इथे की भरपूर पेशंट इथे आहेत, पण इथे डॉक्टर नाही। शासनाने एवढं मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र सांगली येथे बांधून दिलेले आहे, तरीही इथे डॉक्टर नाही। या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे येथे आरोग्य जे पेशंट आहेत त्यांचे खूप हाल होत आहेत। आणि डॉक्टर नसतानाही हे जो पेशंट आहेत तिथे जे सिस्टर आहेत ते फक्त त्यांना गोळ्या औषधी देत आहे, न तपासता डॉक्टरांनी। शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच डॉक्टर गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी नागरिक सांगतात। यामुळे सांगवी व परिसरातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। आरोग्य केंद्र फक्त सिस्टर आणि कंपाऊंडर यांच्या भरोशावरच चालत असल्याचं समजतंय। सकाळी डॉक्टर उशिरा येतात व दुपारी मुख्यालय सोडून घरी निघून जातात। वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे असल्याचं बोललं जात आहे। आरोग्य केंद्राला आज आम्ही भेट द्यायला आलोय, निलेश आणि मी। आणि भेट देताना मी अनेकदा 2-3 वेळा सुद्धा आलेलो आहे। इथं डॉक्टर उपस्थित राहत नाही आणि डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे त्या सिस्टरांना गोळ्या औषधं काय करावं लागतं। त्यांच्याकडनं चुकीचे औषधं दिले गेले म्हणजे त्यांच्यावरती थोडंसं प्रेशर वाईज होईल किंवा कुठल्याही त्यांच्यावरती चुकीचं कृत्य होऊ शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचं असंच आहे, काही तर ड्युट्या करायच्या नाही आणि ड्युटी फक्त भरून घ्यायची, म्हणजे यांच्यावरती कुठली तरी अधिकाऱ्यांनी कारवाई करायला पाहिजे। कारवाई नाही झाली तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य आम्हाला काही गावातले लोक किंवा बाहेरचे लोक मेसेज देतात की एवढं मोठं दवाखाना झालं आणि तिथं आम्हाला सुविधा भेटत नाही। आज 16-17 पेशंट आहेत ऑपरेशनचे आणि डॉक्टर इथं इमर्जन्सीसाठी एकही डॉक्टर उपलब्ध नाही। यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी।